महिना 2 महिने पाणी राहायचं, पाणी पाऊस आहे ना तर राहायचं, मग नदी कोरडी राहायची. तर आम्ही 1-1, 1.5 मैलाहून पाणी आणत होतो. पिकं तर यायचं नाही ना, हे सगळं कोरडं होतं ना. आम्हाला जर आवताला आलं तर पाणी त्या मळ्यात पाजायला जावं पडत. पहिलं पाणीच नव्हतं इथे. लुपिन कंपनीनं नाला बांध याडविले सगळं जंगल बांधलं. त्याच्यापासून हस्ता गावाला पाण्याची भरपाई झाली. आता काही दुष्काळ आठवत नाही, भरपूर पाणी. आता पुढं विहिरी झाल्या, आता खालील पाणी लोकांना वर डोंगरा लोकले तिथं गहू हरभरे सगळे, ही कांदा लसूण वांग हे भाजीपाला शीड मक्का अद्रक हे सगळं पिकायला लागलं. तर परिस्थिती अलग होती, आता अलग झाली. आता लय सुधारले लोक. लुपिंगमुळे नाबार्डचे आमच्या इथे बरेच कामं झाली. त्याच्यामुळे आमच्या हिरेचं बरेच पाणी वाढतं. त्याच्यानं आम्ही 3-3 पिकं घेतो. लुपिनला धरून आम्ही पाणलोट क्षेत्राचा बराच विकास केला. त्याच्यामुळे 100% पाणी आमच्या गावात तुम्हाला लागलं. विहिरीला भरपूर पाणी यायला लागलं आणि आम्हाला आता 24 तास पाणी जायला, 12ही महिने जळालं पाणी असतं. हे आम्हाला तुषार सिंचन नाबार्ड लुपिंग याने दिलं. माझ्याकडे शेती 6 एकर आहे. मी ड्रीपद्वारे काही तुषार सिंचननं यानं पाणी देतो. पाईपलाईनीनं घरात पाणी पडू राहिलं म्हणजे लगे घरात नाही राजनात पडू राहिलं. इतकी परिस्थिती चांगली आहे आता. हा प्रकल्प चालू असताना फक्त नाबार्डची ग्रँटवरती नाही चालत किंवा लुपिनच्या ग्रँटवरती नाही चालत. हा प्रकल्पामध्ये लोकांचाही सहभाग महत्त्वाचा असतो. त्याच्यासाठी एक गावात आपण पाणलोट क्षेत्र विकास समिती स्थापन केली. तिला अंजना गाव विकास समिती म्हणून तिचं बँकेमध्ये अकाउंट केलं. जो नाबार्ड निधी देतो तर त्या अंजना गाव विकास समितीच्या अकाउंटवर देतो की गावामध्ये कुणाला कुठली ॲक्टिव्हिटी करायची असेल तर ते पूर्ण समितीच्या मार्फतच राबवलं जातं. तर ही समिती पूर्ण या प्रकल्पावर त्यांचं नियंत्रण असतं आणि त्या समितीला पूर्ण सपोर्ट हा लुपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशनचा असतो. लुपिन फाउंडेशन ही आमच्या गावात कार्यरत होती. त्यांच्याकडून आम्हाला थोडं मार्गदर्शन वगैरे मिळालं. मल्चिंग पेपर 4 दिलेले आहे आणि टरबुजाची जी रोपं आहे हे 2700 रोपं दिलेले आहे. त्याच्यामुळे आम्हाला थोडा सपोर्ट भेटला आणि आम्ही ह्यावर्षी चालू सीझनला टरबूज लागवड केली. मल्चिंगमुळे तणाचं नियंत्रण होतं, पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं आणि रोगप्रतिकार क्षमता चांगली राहते. टरबुजाचं अपेक्षित उत्पादन अर्धा एकर क्षेत्र आहे. याच्यामध्ये साधारणतः 15 ते 20 टनापर्यंत माल निघन. आम्ही वेदर स्टेशन आमच्या इथं बसवलं. त्यावेळेसपासून आम्ही पूर्ण वेदर स्टेशनच्याच याच्यावर शेतीचं नियोजन करतोय. बसवल्या ठिकाणपासून चोहो बाजूने 7 किलोमीटरपर्यंत ती माहिती पुरवतो आम्हाला. त्यांनी सांगितलं की आता या टायमिंगला पाऊस येणार आहे. त्यावेळेस आम्ही ताडपत्री वगैरे घेऊन जाऊन आम्ही माल जागतो. गहू असो मक्का असो
जे बी माल असतो आमचं पूर्ण त्याच्यावरती आम्ही सर्व कामं करतो. हे लुपिन फाउंडेशन आणि नाबार्ड थ्रू गांडूळ खताचा प्रोजेक्ट भेटलेला आहे. त्याच्यामध्ये 12,500 रुपयाचा पूर्ण खर्च येतो. त्यात 3500 रुपये आम्ही लोकवाटा म्हणून भरलेला आहे. 2 म्हशी आहेत, त्यांचं आपण जे शेण निघतं, काडी कचरा निघतो तो आम्ही त्याच्यात टाकतो. 1 महिन्याच्या आतमध्ये ते तयार झालं. आम्ही त्याच्यातून खत काढून आणि मालाला सुरुवात केली टाकायला. ये अभी इन्होंने दिए, ये इन्होंने स्कीम जो दी है, तो अभी 3 महीने से तो बाजार हाट का हमारे को कुछ टेंशन आया नहीं. ये बैंगन, टमाटर, बटाटा, खट्टे चुके की सीपू की, मेथी की भाजी, कोमती और गोभी गट्टा. तो ये जो दिए ना गांडूल का खत, ये खत डालते हम उसको. बहुत कामयाब चीज़ है वो. डालते से माल को बहुत फायदा है उससे. और बगैर केमिकल का माल है, खा रहे हम, तो इससे कोई बीमार होने का इसका उसका कोई ये नहीं रहता. वर जंगलात जात होतो, ढोराई मागे गेलं का सरपण तोडीत होतो, खाली आणत होतो. वर जाणं खाली येणं थकवा येत होता, गुडघे दुखते, हे होतं. 2-3 बाटल्या पाणी घ्यायचं, दररोज शेण कालाचं, गोबर गॅस भरपूर चालतं. दुपण हे लागत होतं तर दुपण लागायचं ग, हे नाही, सगळं गॅसवरच होतं आता. हस्ता या गावामध्ये नाबार्ड आणि लुपिन फाउंडेशन यांच्या माध्यमातून पाणलोट विकास प्रकल्प चालू आहे. ह्याचा मुख्य उद्देश एक आहे की पाण्याचा साठा वाढवणे, त्याच्यानंतर पर्यावरणाचं संवर्धन करणे, जमिनीची धूप थांबवणे आणि तर ग्रामीण विकास करणे. हे 4 महत्त्वाचे मुद्दे आम्ही ह्या प्रकल्पाच्या अंतर्गत करतो. लुपिन फाउंडेशननं हे गावामध्ये चर मारले, पाणी अडवलं. याच्यामुळे काय झालं, आमच्या विहिरीला पाण्याचं वाढ झाली. तर आम्ही पारंपरिक पहिल्यांदा 2 पिकं घेत होतो. आता काय झालं, पाणी वाढल्यामुळे भाजीपाल्यात थोडं वाढलं आमचं. मग टरबूज, मिरची, टमाटो असं चालू केलं आम्ही. आमचं आता उत्पन्न प्लसच झालं ना. पहिल्यांदा समजून घ्या, जसे 1 लाख रुपये मिळत होते, तर ॲडिशनल आता 1.5 लाखापर्यंत आम्ही पोहोचू राहिलो. अर्धा 1 हेक्टरमध्ये असं थोडं वाढलंच उत्पादन आमचं. आता ह्या गावाला इतकं पीक निघू राहिलं. आता आम्हाला इथे ह्या वावरात आता ट्रॅक्टरनं माल निघू राहिला. गहू ट्रॅक्टर भर, मका ट्रॅक्टर भर, आणखीन अद्रकी ट्रॅक्टर भर, कपाशी बी. आता म्हणजे या पाण्यापासून सुविधा आमची अशी झाली.